हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मी आता आहे घरी. आज माझी सुट्टी आहे. अख्खा दिवस तर कसा गेला काय कळलंच नाही तर मुलांमध्ये आणि त्यामध्ये. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि बाहेरचं वातावरण बघा मस्त. मग सकाळपासून पाऊस होता, आता काय पाऊस वगैरे नाही आहे. छान वाटतंय. मुलं गेलेली आहेत बाहेर खेळण्यासाठी. तर आणि नाही, कार्तिक क्लासला गेलेला आहे, संकल्प गेला आहे बाहेर खेळण्यासाठी. तर चला आता काहीतरी नाश्ता पण होते, कारण संकल्प मला बोलला तर मम्मी आज तू घरी आहे तर गरमागरम मस्त पोहे बनव. चला पोह्याची तयारी करूया. पोहे झाले की मी त्याला कॉल करू. चल, पोहे बनवण्याची तयारी. मस्त बटाटे फ्राय केलेले आहेत, परतून टाकायला. तर मस्त असं राई जिऱ्यांचा तडका आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेले बटाटे आणि शेंगदाणे असं पोह्यांमध्ये टाकून माझ्या मुलांना खूप आवडतात. खूप चवीने खातात ते दोघंही आणि खूप टेस्टी लागतात. आणि कांदा पोहे म्हटले की त्याच्यामध्ये कांदा थोडा जास्तच हवा, तर म्हणून जास्त कांदा आणि बटाटे आणि शेंगदाणे मस्त. तर चला, आजची संध्याकाळ तर मुलांना तर खूपच सरप्राईज आहे ॲक्च्युली कार्तिकसाठी, कारण कार्तिक क्लासला गेलेला आहे. तर चला आता गरमागरम पोहे रेडी करते आणि लगेच संकल्पला कॉल करते. पोहे रेडी झालेले आहेत. आणि इकडे होतोय गरमागरम चहा. चला, गरमागरम पोहे आणि चहा रेडी आहे. चला तर मग चला नाश्ता करायला या. ते बघा, हे मी घरी घेऊन आलेली आहे. आणि जसं मगाशी मी बोलले की हे चुकीचं आलं, पण चुकीचं नाही, हे बरोबर आहे. मला हे खोलता नाही आलं. घरी आणल्यानंतर मला संकल्पने खोलून दाखवलेलं आहे आणि मला हसला पण तो खूप जास्त की मम्मी तुला काही येत नाही. तर तो खोलून दाखवते, बघूया. थोडं खोलून दाखव रे. मला वाटलं काय मी चुकीचं मागवलं. ॲक्च्युली मी खूप लहान छोटं मागवलं, किचनवरती ठेवून काही आपण रेसिपी वगैरे बनवतो किंवा एखादा छोटासा स्टँड. मोठा स्टँड नाही मी घेतलेला. आणि आणि रस्त्यावरती ज्यावेळेस मी जॉबवरती जाते त्यावेळेस पण थोडंसं यूज होईल असं सेल्फी स्टिकसाठी त्याने पूर्ण करून दाखवलं मला घरी आल्यावरती. आणि तो हसला पण खूप जास्त. बघू, तू साईडला. हा बघा, हा स्टँड प्रॉपर स्टँड माझा छोटूसा आहे किचनवरती लावण्यासाठी. ज्यावेळेस मी एखादी रेसिपी वगैरे बनवते त्यावेळेस आणि घरातले छोटे मोठे ब्लॉग करताना आणि सलांमध्ये पण मला उपयोग होते सेल्फी स्टिक. छान आहे ना. आणि त्याची किंमत तुम्ही ऐकली तर हैराणच होतात. फक्त 300 रुपये. ये पप्पा, आता जेवायचं ना एवढ्या. तर आज संध्याकाळी ठरवलं की ओल्या जवळ्याची भजी बनवूया. तर मग आता जवळ आणलेला आहे, तो स्वच्छ करते मी 4 ते 5 पाण्यामध्ये मस्त धुवून आणि त्याची गरमागरम भजी बनवूया. चला, असं आपल्याला 4 ते 5 पाण्यात करायचं, कारण याच्यामध्ये खूप रेती असते ना, रेती कचकच असते. जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत करायचं.
आता हे चौथ्यांदा मी धुतेय. हे सगळं जवळचं मी टाकून दिलेलं असं. आता बघा पाणी स्वच्छ आहे. पाणी स्वच्छ. तर हा एक मी याच्यातनं काढून घेणार. हे चौथ्या पाण्यामध्ये धुते. जोपर्यंत पूर्ण स्वच्छ होत नाही आणि काळं पाणी जात नाही, कचकच जात नाही, तोपर्यंत धुवायचा. आणि असं याची रेसिपी मी मागच्या एका व्लॉगमध्ये दाखवलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी सगळं म्हणजे लसूण, कोथिंबीर, लाल मसाला, हळद, मीठ आणि बेसन पीठ असं मिक्स केलेलं आहे. याच्यात पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता मी हे करते. तर जेवण रेडी होतंय. बरोबर. फोटो काढायचा लांबून. फोटो हां व्हिडिओ काढायचा व्यवस्थित. कार्तिक आलेला आहे क्लासवरनं. आता त्याचा अवतार बघा. आणि किती वाजता क्लासला गेलं ते सांगा आधी. 6:30 ते 5:00. 11. आता आल्या भजी खातो ना. चांगली लागली भजी. आवडली मला. आल्या आता कुठला आराम भेटला. हा का. आता डाळ भाजी. बरोबर. हा वरण भात आणि भजी. चल पहिले हात पाय धु. मस्त फ्रेश होऊन जेवायला बस. पण आपण सॉसने आणला. ठीक आहे. जाऊन जरा आईकडनं जाऊन मोबाईल पण घेऊन जा. कारण कार्तिककडे फोन नाहीये. सकाळी तो एकटा घरात असतो. आम्ही तिघही बाहेर पडतो म्हणून कार्तिकला त्याच्या आजीचा फोन देतो आम्ही. चल आता फ्रेश हो. चल. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.